ही पहा, ही आपली आळूची पानं आहेत, अळवडीची पानं आहेत. आणि ही आधी आम्ही आम्हाला जसे हवेत तसे आम्ही आधी करून घेतलेले आहेत. आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आम्ही हे बघा याचे आधीच करून घेतलेत. तसेच असेच आपल्याला करायचे. तर नमस्कार मंडळी, मी श्रीकांत देवर म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अळवडीच्या पानांची भजी. हा नवीन प्रकार आहे, जरूर करून बघा. चला तर मग कसं करायचं ते आपण आता पाहूया. तर सर्वप्रथम आपण हे देठं आहेत शिरा त्या काढून घेऊ. तुम्ही वाटल्यास पोळपाटावरती घेऊन लाटण्याने गोल फिरवून सुद्धा त्या काढू शकता. आणि हे पानांचे तुकडे झाले तरी चालतील, आपल्याला अख्खीच पानं हवेत असं नाही. हे पहा, आता हे आपण इथून कट करून घेऊ. आणि ही जे आहेत जाडवालं देठ ते पण आपण काढून घेऊ, जेणेकरून एकदम जाड ते आहे तिथपर्यंतच कट करा. आहे तिथपर्यंत, जेणेकरून आपल्या दाताखाली ते चिकटणार नाहीत. हे बघा, इकडे धरा मी तर दिसेल ते. हा भजीचा नवीन प्रकार आहे. तसंच आपण हे पण करून घेऊ. पानाचे तुकडे झाले तरी चालतील. आणि ही भजी थोडीशी एकदम पण कुरकुरीत होत नाहीत, थोडीशी मऊसर अशी होतात. हे पाय परत ह्याचा आपण हे पण करून घे. हे आपले करून झाले. आता आपण पुढची कृती करूया. हे पहा, आपल्याला लागेल बेसन पीठ कालवलेलं. याच्यात मी थोडंसं तांदूळचं पीठ घेतलंय आणि आपण जसं भज्यांना कालवतो, अळवडीला करतो पीठ, तसंच करायचं आहे. आता बघा, मी पान असं उपडं करून असं घेतलंय, पाठची बाजू घेतले. आता आपण त्याला थोडं थोडं पीठ लावूया. जास्त पण लावायचं नाही आहे आपल्याला, थोडं थोडंच लावायचं आहे.
असं पीठ आपण सगळ्यांना लावून घेऊ. जरा आपल्याकडे टाईम पण थोडाच आहे. हे पहा, आता बघा हे जे आहे हे मी ह्याच्यावरती उपडं ठेवलं. हे आपण प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हे एकमेकाला चिटकेल. त्याच्यावरती परत आपण पीठ लावायचं. जसं आपण अळवडीला लावतो ना तसंच लावायचं. तुम्ही म्हणाले अळवडी झाली, तर नाही, ह्याच्या पुढचं जे आहे ते वेगळं आहे एकदम. हो की नाही ग? हो. नो. पण आपण करतोय ते आलूवडीसारखंच घड्या करतो ना त्याच्या, त्यामुळे लोकांना जे बघणार आहेत त्यांना आलूवडीच वाटेल ते. हां, छोट्या आलूवडीचा छोटी प्रकार. अळवडी. ही पहा, खूप छान लागतात एकदम. मच्छर मारो, मच्छर मारो, मच्छर मारो. गुड नाइट. क्रीम लगाओ. इकडे. हे ती पहा. याच्यात ठेवा, तुम्हाला पण त्रास नको ते. तर हे बघा, तसंच आपण हे पण लावून घेऊ. आता तुम्ही म्हणाल हे तुकडे आहेत त्याचं काय करायचं, त्यासाठी सोपा उपाय. त्याची छोटी करायची. नाही, छोटी पण नाही, त्याचा उपाय वेगळा आहे त्याचं. लहानपणासाठी छोटे छोटे करायला बरे आहेत ते. ॲक्च्युली याचे समोश्यासारखे आकार करतात, पण तो आकार आम्हाला जमत नाही, म्हणून आम्ही आपल्याला जसं हवं तसं आम्ही करतो. तुम्हाला या वेगवेगळ्या पदार्थ दाखवताना आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. ती तुमच्या दिसण्यात सुद्धा येत असेल. पण ज्या गृहिणी आहेत, ज्या जेवण वगैरे बनवतात, त्यांना तर ते कळतच असेल की किती जेवण करताना मेहनत घ्यावी लागते. कुठलाही पदार्थ बोललं की होत नाही ना. तर मंडळी, हा पदार्थ आलूवडीसाठी किती मेहनत घ्यावी लागते हे लेडीजला माहितीच आहे. त्यापेक्षा ती विकृती अळवडी आणलेली पत्करते. तर मंडळी, हा आपला व्हिडिओ आहे, हा सगळ्यांकडे शेअर करा, कारण हा पदार्थ एकदमच वेगळा आहे. हे आपल्याला किती झाले बाई? 30 की 20 आहेत. तर मंडळी, ही बघा, ही आम्ही अशी सगळी लावून घेतलेत आणि आपलं हे पीठ आहे भज्यांचं, त्याच्यात कालवायची. आणि हे मी तेल आधी तापत ठेवलेलं त्याच्यात टाकून अशीच आम्ही बघा ही करून घेतलेत. एकत्र होते.
उरलं ना. एकदम पण ही कुरकुरीत नाही होत. 5 मिनिटं थांबू आणि परत उलटी करू. काढू. आत्ताच केलं आहे सर. आपण भेटू 5 मिनिटांनी. तर मंडळी आता आम्ही याची चव घेऊन बघतो. हे पहा, ही आपली अळूच्या पानांची भजी. एकदम पण कुरकुरीत नाही आहेत, जराशी नरम आहेत. आता तुम्ही बोलशू कुरकुरीत आवाज नाही आला. हां, हे पहा, आदलं बॅटर सुद्धा आपलं शिजलं आहे आणि घशाला खवखवत नाही आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आगळ किंवा चिंचेचं पाणी टाकू शकता. ते टाकलं नाही तरी पण खवत नाही पानं. एकदम मस्त होतात. आम्ही पहिल्यांदाच करून बघितली, मनात आलं करून बघितली. कशी लागतात ती बघूया. आमचं आम्हालाच सुचलं. होती दारात आलूवडीची पानं, करून टाकली. हा, तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपी अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मोरया.